अध्यक्ष महोदय, सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी जो अर्थसंकल्प या ठिकाणी सादर केला त्याला ड्रीम बजेट आपण असं म्हणालो तर ते चुकीचं होणे सरकारनं अशा अर्थानं या अर्थसंकल्पाला या ठिकाणी सादर केलेला आहे। $1 ट्रिलियन एवढी आता ही अर्थव्यवस्था महाराष्ट्राची झाली असं सुद्धा या ठिकाणी सांगण्यात आलं आणि $5 ट्रिलियन महाराष्ट्राची अर्थव्यवस्था करण्याच्या संदर्भामध्ये काही सूतोवाद सुद्धा या अर्थसंकल्पामध्ये सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी केलेला आहे। अध्यक्ष महोदय, आज भारताची अर्थव्यवस्था ही $4 ट्रिलियन एवढी आहे। आज महाराष्ट्राची अर्थव्यवस्था ही $1 ट्रिलियन आहे अशी या ठिकाणी माहिती आम्हाला देण्यात आलेली आहे आणि $5 ट्रिलियन ही अर्थव्यवस्था 2047 सालपर्यंत या ठिकाणी करण्याची घोषणा सरकारच्या वतीनं या ठिकाणी करण्यात आलेली आहे। अध्यक्ष महोदय, ही अर्थव्यवस्था जर आपल्याला या झपाट्यानं जर याच्यात वाढ करायची असेल तर त्याच्यामध्ये गुंतवणुकी सुद्धा त्या तुलनेमध्ये अध्यक्ष महोदय या सरकारच्या वतीनं या ठिकाणी केल्या पाहिजेत, हे यातून निष्पन्न होतं। पण अनेक विधानसभा सदस्यांची भाषणं जर आपण ऐकली तर त्या भाषणांमधून सुद्धा आपल्याला हे लक्षात येतं की नियतव्यय यामध्ये आता कपात करण्यात आलेली आहे। अनेक विभागांचा जो नियतव्यय त्याच्यामध्ये कपात करण्यात आलेली आहे। फक्त महाराष्ट्र सरकारनं कपात केली असं नव्हे तर भारत सरकारनं सुद्धा कपाती केलेल्या आहेत आणि भारत सरकारनं आता महाराष्ट्र सरकारला सुद्धा काही निर्देश दिलेले आहेत की आता या अर्थसंकल्पामध्ये किंवा आपल्या खर्चामध्ये 15 ते 20% एवढी कपात आपल्याला येणाऱ्या काळामध्ये करावी लागणार आहे। हे मला या निमित्तानं सरकारच्या निदर्शनास आणून द्यायचं आहे। अध्यक्ष महोदय, $5 ट्रिलियन अर्थव्यवस्था म्हणजे आज भारताची सुद्धा अर्थव्यवस्था $5 ट्रिलियन नाही आहे। म्हणजे महाराष्ट्र आता भारताशी सुद्धा स्पर्धा करत नाही आहे तर महाराष्ट्र आता थेट अमेरिका, जपान आणि चायनाशी स्पर्धा करतोय। अध्यक्ष महोदय, मला असं वाटतं कुठेतरी वस्तुस्थितीला धरून मला असं वाटतं की आपण पावलं उचलली पाहिजेत, त्याशिवाय या महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य माणसाला न्याय आपण देऊ शकू असं मला स्वतःला वाटत नाही। अध्यक्ष महोदय, आज 11 लाख कोटी रुपयापर्यंतचं कर्ज महाराष्ट्राच्या वर आता उभं राहिलेलं आहे। अध्यक्ष महोदय, आणि म्हणून दरवर्षी जेव्हा हा अर्थसंकल्प या ठिकाणी सादर होतो त्याच्यामध्ये कर्ज हे वाढत चाललेलं आहे, दरडोई उत्पन्न हे वाढत नाही आहे। अध्यक्ष महोदय, आजही आता महाराष्ट्र क्रमांक 1 वर आहे असं आपण या ठिकाणी चर्चा सरकारच्या वतीनं करण्यात येते आहे, पण आज महाराष्ट्र दरडोई उत्पन्नामध्ये सुद्धा 5व्या क्रमांकावर आहे। अध्यक्ष महोदय, गुजरात आपल्या पुढे आहे, तामिळनाडू आपल्या पुढे आहे, कर्नाटक आपल्या पुढे आहे, तेलंगणा आपल्या पुढे आहे। त्यामुळे जर गुजरात, तामिळनाडू, कर्नाटक आणि तेलंगणा जर महाराष्ट्राच्या पुढे असेल तर मग महाराष्ट्राची ही अर्थव्यवस्था ही $5 ट्रिलियन ची अर्थव्यवस्था म्हणून येणाऱ्या काळामध्ये ही कशी नावारूपाला येईल याचा सुद्धा खुलासा सरकारच्या वतीनं या ठिकाणी करण्याची आवश्यकता आहे, हे मला मुद्दामून या ठिकाणी आपल्या पुढं मांडलं पाहिजे। अध्यक्ष महोदय, या अर्थसंकल्पामध्ये जे काही विषय या ठिकाणी मांडण्यात आले, मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर, नाशिक या शहरांच्या संदर्भामध्येच अधिक भाष्य या अर्थसंकल्पामध्ये करण्यात आलं। ग्रामीण भागाला खऱ्या अर्थानं या अर्थसंकल्पामध्ये न्याय मिळाला असं आपल्याला म्हणता येणार नाही। अध्यक्ष महोदय, आपणही मराठवाड्यातून येता, मीही मराठवाड्यातून येतो आणि या अर्थसंकल्पामध्ये मराठवाड्याचा विसर सरकारला पडला आहे, अशीच परिस्थिती या अर्थसंकल्पामधून आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। अध्यक्ष महोदय, 2023 साली राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीसजी
यांनी अर्थसंकल्प मांडला होता आणि त्या अर्थसंकल्पामध्ये मराठवाडा वॉटर ग्रिड या संदर्भामध्ये त्यांनी घोषणा केली. त्यांच्या डोक्यामध्ये ही कल्पना आहे, ही योजना आहे, पण या अर्थसंकल्पामध्ये मात्र मराठवाडा वॉटर ग्रिड या संदर्भामध्ये कुठेही भाष्य झालं नाही. हे मला असं वाटतं थोडंसं मराठवाड्याला अन्यायकारक आहे असं मी म्हणालो तर ते चुकीचं होणार नाही. हे मला मुद्दामून या ठिकाणी आपल्यापुढं मांडावंसं वाटतं.